नमस्कार. आपला कंटेनर आला, सामान आलं, हे सगळं तुम्हाला सांगून झालं. पण हे सामान जिथल्या तिथं लावताना मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं झालं नाही. कारण मग काम राहिलं असतं बाजूला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये वेळ गेला असता. ते ॲडजस्ट करा, कॅमेरा इकडं-तिकडं, अँगल बघा, बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळं. पण सामान लावत असतानाचे काही 1-2 व्हिडिओ मात्र मी तुमच्यासाठी रेकॉर्ड केलेत आणि त्याच्यानंतर सुद्धा काय-काय झालं, कुठं-कुठं आम्हाला जावं लागलं हे सामान लावत असताना, काय-काय गोष्टी आणाव्या लागल्या. आत्तापर्यंत सामान आल्यापासून ते आत्तापर्यंत काय-काय घडलं याचं एक छोटंसं कोलाज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर पहिल्यांदा आवीनं लावायला घेतला टीव्ही कारण त्याच्यामध्ये टीव्ही लागला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याला काहीतरी त्याच्यावर गाणी-बिणी लावून काम करता येईल मस्तपैकी किंवा मॅच लावून काम करता येईल. तर त्यासाठी आधी त्यानं ते काम हातात घेतलं. आम्हाला खूप मोठं टेन्शन होतं, की सगळं सामान सुरक्षित येईल की नाही? इतक्या लांबून सामान येणार, तर काय तुटणार-फुटणार तर नाही ना? टीव्ही तर अजिबात काहीच त्याला डॅमेज झालं नाही. एकदम सेफ टीव्ही राहिला. ह्या सगळ्या पायपिंगचं जे आपण त्याला पॅकेजिंगचं मटेरियल टाकलं होतं, तर त्याच्यामुळं त्याला कसलंही डॅमेज झालं नाही. इनफॅक्ट कुठलीच गोष्ट आपली तुटली नाही, फुटली नाही. ज्या मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या सुरक्षित आल्या. हां, पण एका छोट्या बॉक्समधले 2 ग्लास मात्र फुटले. आता एवढ्या लांबून सामान येणार म्हटल्यावर थोडंफार काहीतरी इकडं-तिकडं होणार. त्यामुळे तेवढं चालतंय ते अपेक्षित होतं. टीव्ही नंतर आवीची प्रायोरिटी ते म्हणजे ऑफिस लागलं पाहिजे. मग ऑफिसचं सामान ठेवण्यासाठी एक कपाट तर आपलं क्लोजेट तर आहेच. तुम्ही बघितलेलं आहे होम टूरमध्ये. तर तेवढ्या क्लोजेटमध्ये काही बारीक-सारीक सामान सगळं जे लागणार आहे, जे टेबलच्या शेजारी असावं, तर ते त्यामध्ये ठेवता येत नाहीये. त्यामुळे एक बुक शेल्फ टाइप 3 कप्प्याचं असं मला कपाट पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. मग आम्ही बरंच शोधलं या फर्निचरच्या दुकानात, त्या फर्निचरच्या दुकानात. मग शेवटी Walmartमध्ये त्याला हवं तसं एक 3 कप्प्याचं बुक शेल्फ मिळालं. पण ते काही तयार मिळत नाही. बॉक्समधून त्याचे सुट्टे पार्ट येतात आणि आपल्याला ते घरी घरी आणून जोडायचं असतं. हे सगळं कपाट त्यानं जोडलं, त्याचं मॅन्युअल वगैरे चेक करत-करत आणि शेवटी कळलं, की वरची सगळ्यात वरची जी फळी आहे, तीच उलटी लावलेली आहे. परत ते काढलं आणि परत जोडलं. असे सगळे व्याप. त्याचं हे सगळं काम सुरू असताना माझी प्रायोरिटी होती, ते म्हणजे किचन लावायची. सगळे डबे लावायचे, भांडी कुठं ठेवायची आहेत ती बघायची, मसाल्यांच्या बरण्या कुठं ठेवायच्या आहेत ते बघायच्या. बाकी जे किचनचे अप्लायन्सेस आहेत, ते कुठं ठेवणं सोयीस्कर होईल ते बघायचं. आणि आता सगळी अरेंजमेंटच वेगळी आहे ना पहिल्यापेक्षा. त्यामुळं डोकं लावून हाताशी कुठल्या गोष्टी असायला हव्यात, कन्व्हिनियंट काय पडेल ते विचार करत-करत मी सगळं किचनसुद्धा लावलं आणि नेहमीप्रमाणे त्याचं कुठेही रेकॉर्डिंग नाही. तुमच्यासाठी होम टूर मला करायची आहे, त्यासाठी घर सगळं आधी व्यवस्थित लावून झालं पाहिजे. तुमच्या कमेंट्समध्ये मी वाचतेय, की नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहिजे विचारल्यावर बऱ्याच जणांनी सांगितलंय, की घर एकदा लावून झाल्यावर पुन्हा एकदा दाखव. तर मी ते दाखवणार आहेच, पण त्याला थोडासा वेळ लागेल अजून सुद्धा असं वाटतंय. कारण एक गोष्टी अजून जमवायच्या चालल्यात. अजून इथं हे बरं दिसेल, ते बरं दिसेल. एखादी गोष्ट आणली तर असं वाटलेलं असतं, की ही चांगली दिसेल, पण ती दिसत नाहीये. मग ती रिटर्न करायची. मग त्याच्याऐवजी कुठली शोधायची. असं सगळं काम सुरू असल्यामुळं आपली होम टूर तर होईलच घर लावून झाल्यानंतरची, पण त्याला थोडासा वेळ लागेल एवढं नक्की. हे माझं सगळ्यात आवडीचं काम होतं. सगळे फ्रिज मॅग्नेट्स फ्रिजवर व्यवस्थित लावायचे. तिथं कसं होतं चास्कामध्ये राहत असताना आपला वर एक फ्रिज होता किचनमध्ये आणि एक बेसमेंटमध्ये फ्रिज होता. तर वरचा जो फ्रिज होता, तर त्याला काही ते फ्रिज मॅग्नेट्स चिकटायचे नाहीत. त्यामुळे सगळे आपले त्या बेसमेंटच्या फ्रिजला लावावे लागायचे. पण इथं आता मला ते छान मांडता येतील आणि हे फक्त मॅग्नेट्स नाहीयेत ना, या आठवणी आहेत. एक मॅग्नेट हातात घेतलं ना, की ती अख्खी ट्रिप आठवतीये. इतकी मजा केलेली आहे प्रत्येक ट्रिपला. हातात घेतलं की वाटतं, "अरे वाह! टेक्सास हां, इथं असं-असं हे सगळं आपण बघितलं होतं. हे वेगसचं मॅग्नेट, हे कोलोरॅडोचं मॅग्नेट, हे आणखीन कुठलं नायगराचं मॅग्नेट, न्यूयॉर्कचं मॅग्नेट." अशा सगळ्या या आठवणी असल्यामुळे ना, त्या मांडायला खरंच खूप छान वाटते. मग त्याचे कलर्स लक्षात घेऊन किंवा आकार लक्षात घेऊन असा विचार करत माझं चाललंय ते, की कुठलं कुठं मांडायचं. आणि गंमत माहिती अगदी येता-येता आम्हाला असं झालं, की सगळे मॅग्नेट्स आहेत. जिकडं फिरलो तिकडून सगळीकडून आठवण म्हणून मॅग्नेट आणलेत. पण मिनेसोटाचंच मॅग्नेट नाहीये आपल्याकडं. आणि आपण विंटरमध्ये डिसेंबरमध्ये एक ट्रिप केली होती. लाईट शो बघायला गेलो होतो दुलतचा. तर तिथं मी आवर्जून मिनेसोटाचं मॅग्नेट घेतलं. कारण ज्या राज्यात राहिलो, ज्या राज्यात सगळ्यात जास्त फिरलो आणि तिथलंच मॅग्नेट नाही, तर ते बरोबर वाटत नव्हतं. ते काहीतरी
अधुरं राहिल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे येता येता मिनेसोटाचं सुद्धा मॅग्नेट आणलेलं आहे आणि आता या फ्रीजवर जेवढी काही जागा राहिलेली आहे तर ती सगळी इथल्या मॅग्नेटनी हळूहळू भरायला सुरुवात होणार आहे. यामध्ये भारतातून आणलेले सुद्धा मॅग्नेट्स आहेत. माझ्या दीदीनी आपल्या सबस्क्रायबर्सनी गिफ्ट दिलेले मॅग्नेट्स आहेत आणि ते सतत माझ्या डोळ्यासमोर राहणार आहेत. टीव्ही लावून झाल्यानंतर आता पुढचं मिशन टीव्ही युनिट. तिकडे आपल्याकडे ड्रॉवर चेस्ट होता आणि त्याच्यावर टीव्ही ठेवलेला होता, जे की आम्हाला बाय द टाइम विकायचंच होतं आणि एक चांगलं टीव्ही युनिट घ्यायचं होतं म्हणून आम्ही ते इकडे आणलं नव्हतं. तर हे एक टीव्ही युनिट इथं आपल्याला मिळालेलं आहे आणि आपल्या जी फर्निचरची जी कलरची थीम आहे त्यामध्ये बसेल असं एक चांगलं टीव्ही युनिट आम्हाला द ब्रिक शॉपमध्ये मिळालं. घर सजावटीचा पुढचा भाग म्हणजे झाडं. तेही जिवंत झाडं. मला खोट्या झाडांपेक्षा जिवंत झाडं जास्त छान वाटतात. कॉस्कोमधून हे मनी ट्री घेतलं. एक झाड घरात आलंय म्हटल्यावर आता त्याच्यासाठी मित्र आपल्याला आणले पाहिजेत. मार्केट प्लेसवर सुद्धा छान छान झाडं मिळतात. तर हे स्ट्रिंग ऑफ पर्ल जे आहे तर ते मार्केट प्लेसवर मी खरेदी केलेलं आहे. काही आयकियातून सुद्धा झाडं आणलेली आहेत. याचा मला एक सेपरेट ब्लॉग करायचंय की कुठलं झाड का घेतलं आणि त्याचा उपयोग काय आहे आणि ते कशी अरेंजमेंट केली आहे. तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्की करेन. बिल्वची शाळा सुद्धा सुरू झालेली आहे. त्यामुळं त्याचं आपलं रुटीन चालू झालंय आता. आवीला ऑफिसला जायचं होतं. त्याच्यासोबत मी सुद्धा गेले. तो म्हणाला चल त्यानिमित्तानं तुला माझं ऑफिस बघता येईल. व्हॅन्कुव्हर शहर कसं आहे त्याचा थोडाफार अंदाज येईल. तर हा त्याच्या ऑफिसचा रस्ता आहे आणि ही आहे व्हॅन्कुव्हर सिटी. हळूहळू इकडच्या भागात फिरणं होईलच. जेवणाचं म्हणाल तर कधी घरी स्वयंपाक करतीये किंवा बाहेरून यायला उशीर झाला तर बाहेर सुद्धा खाणं होतंय. काही टेन्शन नाहीये. कार घेतल्यापासून कार वॉश केला नव्हता. मग आयकियामध्ये झाडं आणायला गेलो. त्यावेळी तिथे एक कार वॉश होतं. आम्ही म्हणाला आलोच आहे इथपर्यंत, कार वॉश सुद्धा आहे इथं जवळच, तर ते पण काम करून घेऊयात म्हणून इथं कार वॉशसाठी आलेलो आहोत. गाडी स्वच्छ ठेवायला आम्हाला दोघांनाही खूप आवडतं. आपण जितकी काळजी घेऊ गाडीची तितकी चांगली साथ देते ती आपल्याला आणि तितकीच टिकते सुद्धा, तितकंच तिचं आयुष्य वाढतं. आम्ही आल्यापासून तरी इथं एकच ऋतू बघितलाय ते म्हणजे पावसाळा आणि इथली माणसं पण तेच म्हणतात की पाऊस भरपूर असतो इथं. म्हणजे आज पाऊस आहे का असं विचारायचं नाही, तो असतोच. तो थोडासा कमी असणार किंवा जास्त असणार पण तो असणार. बहुतेक समर चांगला असेल तेव्हा स्वच्छ होऊन बघायला मिळेल. आवीला म्हणाले एक फ्लोटिंग शेल्फ करूयात. आवी म्हणाला DIY करूयात म्हणून इथं फळ्या शोधायला आलोय. पण हा प्रोजेक्ट काही होईल असं मला वाटत नाही. आम्हाला कळलेलं की इथं हिंदी FM आहे. ट्यून केलं तर मग हे लागलं. प्लान इंश्योरेंस ते अमरिंदर नड्डा तो नहीं प्लान इंश्योरेंस ते अमरिंदर सिंह नड्डा सुपरवाइजर इंश्योरेंस ਵਿੱਚ ਮਾਹਰ ਨੇ ਜਿੱਥੇ ਪੇਰੈਂਟਸ ਨੂੰ ਹਸਪੀਟਲ ਵਿਜ਼ਿਟ ਕਰਨਾ ਪੈ ਜੇ ਤਾਂ ਕਲੇਮ ਲੈਣ ਵਿੱਚ ਪੂਰੀ ਹੈਲਪ ਕਰਦੇ ਨੇ ਕਾਲ 6043632200 6043632200 मग ह्याच्यावर हिंदी गाणी लागणार असं म्हणतोस का तू? बघूया ना आता संपलं तर पाहिजे आहे. रेड एफएम न्यूज़ रूम ਤੋਂ ਖਬਰਾਂ ਦੇ ਨਾਲ ਮੈਂ ਬਨਿੰਦਰ ਗਰੇਵਾਲ। ਅਰਥਕੁਏਕ ਕੈਨੇਡਾ ਨੇ ਕਿਹਾ ਹੈ ਕਿ ਉੱਤਰੀ ਬ੍ਰਿਟਿਸ਼ ਕੋਲੰਬੀਆ ਦੇ ਤੱਟ ਤੇ 4.3 ਤੀਬਰਤਾ ਦਾ ਭੂਚਾਲ कळलं? हिंदी FM नाहीये, पंजाबी FM आहे. भरपूर कामं, थोडी मजा, बऱ्याच जबाबदाऱ्या, त्यातूनही वेळ काढून कधी कधी थोडा फॅमिली टाइम, असं सगळं बॅलन्स करणं सुरू आहे सध्या. खरं तर एक मस्त वेकेशन प्लॅन करायचंय. खूप गरज आहे जरा आता रिलॅक्स होण्याची. पण अजून ना इथल्या वातावरणाचा अंदाजच येत नाहीये. म्हणजे तिकडं इतकी थंडी असायची आणि तरी सुद्धा कधी समजा -2 किंवा -3 डिग्री टेम्परेचर झालं तरी पण छान वाटायचं, प्लीझंट वाटायचं. आम्ही चालण्यासाठी म्हणून बाहेर पडायचो. मस्त सनी डे असायचा आणि थंडी इतकी जाणवायची सुद्धा नाही. पण इथं 10 किंवा 11 डिग्री सेल्सिअस जरी टेम्परेचर असलं तरी सुद्धा खूप गार वाटतंय. म्हणजे हे असं का झालंय आम्हाला कळतच नाहीये. त्यामुळे एखादी ट्रिप प्लॅन करण्यासाठी, बाहेर मनसोक्त फिरण्यासाठी थोडी अजून वाट बघावी लागेल की काय असं वाटतंय. हो, आणि एक महत्त्वाची गोष्ट, मी बऱ्याच महिन्यांनी मनापासून काहीतरी लिहिलंय आणि मला तुमच्याशी ते शेअर करायचंय. असे अनुभव जे मला कुठल्याच व्हिडिओत नाही सांगता आले त्याबद्दल लिहिलंय. तुम्हाला ऐकायला आवडेल? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ मी तोच घेऊन येईन. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.